नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये सायन्स विथ सुदर्शन या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आतापर्यंत आपण बायोकेमिस्ट्रीचे प्रोटीन, अमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट हे टॉपिक कव्हर केलेले आहेत। आरआरबी साठी आपली ही बॅच सुरू आहे, ज्याच्यामध्ये लॅबोरेटरी सुपरिटेंडंट आणि लॅब असिस्टंट, त्याचप्रमाणे अपकमिंग जी महानगरपालिका आहे ज्याच्या ॲडव्हर्टाइज पुढील काही दिवसांमध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॅब टेक्निशियनचा पोस्ट आहे। त्यासाठी देखील आपण ही बॅच सुरू केलेली आहे। सो मित्रांनो, ज्या लोकांना बॅच जॉईन करायची असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट व्हायचं असेल, ज्याच्यामध्ये काही टेक्निकल इन्फॉर्मेशन मी टाकत आहे, त्यांनी मला या 9960157852 या नंबरला कॉन्टॅक्ट करा। सो मित्रांनो, आपण आतापर्यंतचा लास्ट आपला जो कंटेंट होता त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट या टॉपिक बद्दल बघितलं होतं। जवळपास कार्बोहायड्रेटला आपण संपवलेलं होतं। काही जे टॉपिक होते, जे काही खूप छोटे टॉपिक होते, त्याला मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार होतो कंटेंट तुमचा, पण मला असं वाटलं ते टॉपिक तुम्हाला ज्या पद्धतीने समजून सांगायला पाहिजे ते माझ्या नोट्समधून तुम्हाला समजले नसते। मला असं वाटलं की ते तुम्हाला आणखी चांगलं तुमच्या डोक्यामध्ये घुसून द्यायसाठी, फिट्ट बसवण्यासाठी मला ते छोटे मोठे टॉपिक देखील थोडंसं एक्सप्लेन करावंच लागेल त्यांचे नोट्स टाकल्यापेक्षा, म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ कार्बोहायड्रेटची एंडिंग करण्यासाठी टाकत आहे। सो मित्रांनो, आपण एक दोन छोटे छोटे कन्सेप्ट याच्यामध्ये बघूया। सो ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओला आता बघत आहे, प्लीज एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, जे लोक आरआरबीचे किंवा टेक्निकल संदर्भातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। सो मित्रांनो, पहिला जो माझा आजचा कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात टाउटॉमेरिझम। आता टाउटॉमेरिझम म्हणजे काय असतं, जसं आपण ओसाझोन फॉर्मेशन बघितलं होतं, फिनिल हायड्रोजन सोबत शुगर मॉलिक्यूल आपण जेव्हा बघतो तेव्हा जे आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिसतात त्याला आपण ओसाझोन फॉर्मेशन म्हटलं होतं। तसंच टाउटॉमेरिझम म्हणजे काय असते की शुगरचे जे मॉलिक्युल्स आहे, शुगरचे जे सबस्टन्स आहे किंवा कार्बोहायड्रेट जे आहे त्याला आपल्याला डायल्यूट अल्कली सोबत रिॲक्ट करायचं आहे। कशासोबत? डायल्यूट सोल्युशन ऑफ अल्कली। आता अल्कली म्हणजे काय असतात, तर अल्कली म्हणजे बेसच असतात, जे वॉटर डिझॉल्विंग बेस असतात त्याला अल्कली असं म्हटलं जातं। अल्कली म्हणजे आपण बेस म्हटलं तरी देखील चालेल। सो शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेट याला अल्कली सोल्युशन मध्ये जर आपण डिझॉल्व्ह केलं तर त्यांच्या मॉलिक्युलर चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात। मॉलिक्युलर चेंजेस, मॉलिक्युल्स मध्ये चेंजेस पाहायला मिळतात आणि या कन्सेप्टला म्हटलं जातं टाउटॉमेरिझम। छोटासा कन्सेप्ट होता, मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकू शकलो असतो, माझ्या नोट्स फॉर्म मध्ये टाकू शकलो असतो, पण मला असं वाटलं ते समजून सांगताना आणखी चांगला इम्पॅक्ट येईल। सो आपण बघितलं शुगर प्लस डायल्यूट अल्कली सोल्युशन्स याला जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा त्याच्यापासून मॉलिक्युलर चेंजेस आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, त्याला आपण टाउटॉमेरिझम असं म्हणतो। मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे की कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम कसं होतं। सो कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे। मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं? मेटाबॉलिझम इज द कॉम्बिनेशन ऑफ अ कॅटाबॉलिझम अँड द अनाबॉलिझम। कॅटाबॉलिझम म्हणजे काय? एखादा मोठा मॉलिक्यूल असेल त्याला कट करायचं, त्याच्यापासून दोन तुकडे छोटे छोटे बनत जाणार। अनाबॉलिझम काय असतं? ते फ्युजन असतं छोट्या छोट्या मॉलिक्यूलचं। आणि आपण जेव्हा आता कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम म्हणतो आहे, मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम। या मेटाबॉलिझमला एखाद्या वाईड व्ह्यूनी जर बघायचं असेल तर मेटाबॉलिझमचा अर्थ असा होतो की डायजेशन कसं होतं। सो कार्बोहायड्रेटचं डायजेशन कसं होतं असं जरी मी म्हटलं तरी ब्रॉड व्हेनी तरी चालेल। सो कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम कसं होतं तर बघा, जे कार्बोहायड्रेट जसं की मोनोसॅच्युरेट आहे, जसं फायनली सगळे कार्बोहायड्रेट जे आहे ते ट्राय करतात की ते मोनोसॅच्युरेट मध्ये कन्वर्ट व्हावे, जसं की ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे, आणि त्याच्यानंतर ते कुठे ऍब्झॉर्ब होतात तर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतात? ऍब्झॉर्ब होतात आणि त्याच्यानंतर ते ब्लड मध्ये जातात। आपल्या ब्लड आपण जे काही तिथे त्यांनी कार्बोहायड्रेट बद्दल सांगितलेलं आहे, पण आपण जे सर्व खातो, डायजेस्टिव्ह सिस्टीम जर तुम्ही वाचली असेल अॅनाटॉमी मध्ये, तर त्याच्यामध्ये पण आपण जे सर्व खातो ते सर्व खाल्लेल्या गोष्टी तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मधूनच ऍब्झॉर्ब होतात आणि नंतर ब्लड मध्ये जातात। स्मॉल इंटेस्टाईनवर छोटे छोटे पोर्शन असतात, त्याला व्हिला असं म्हटले जातात, ज्याच्यामुळे सरफेस एरिया ऑफ अ स्मॉल इंटेस्टाईन वाढतो आणि त्याच्यामधून काय होतं की आपले जे सगळे न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स असतात ते ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब होतात। डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा मी शिकवणार तेव्हा त्याला मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच। सो कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम, कार्बोहायड्रेट जे आहे याला जर आपण मोनोसॅच्युरेट मध्ये फायनली कन्वर्ट होतात, जसं की ग्लुकोज झालं, फ्रुक्टोज झालं, गॅलॅक्टोज झालं, आणि ते फायनली सगळे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब होतात आणि नंतर ते ब्लड मध्ये जातात। आता एक छोटीशी डेफिनेशन आहे, ते डेफिनेशन तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। ग्लायकोजेनेसिस। ग्लायकोजेनेसिस म्हणजे, जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन। जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन। तर बघा इथे काय लिहिलेलं आहे, ग्लायकोजेनेसिस। जेनेसिस इज द फॉर्मेशन। जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन। ग्लायको म्हणजे काय? ग्लायकोजनचं फॉर्मेशन। सो ग्लायकोजेनेसिस याच्यामध्ये जेनेसिस म्हणजे प्रोडक्शन,
फॉर्मेशन आणि ग्लायको म्हणजे ग्लायकोजन. सो काय होत आहे, सिंथेसिस ऑफ अ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज. जर ग्लुकोज पासून ग्लायकोजनचं फॉर्मेशन होत असेल तर त्याला ग्लायकोजेनेसिस असं म्हणतात. मित्रांनो एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला 10 दिवस जेवायला मिळालेलं नाही तरी तुम्ही जिवंत कसे राहू शकता. काय होतं की आपण याच्या आधी जे अन्न खाल्लेलं असतं ते जेवढ्या आपल्या बॉडीला ऍक्टिव्हिटी करायची असतात, वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करायचे असतात, तेव्हा आपली बॉडी आपण खाल्लेल्या अन्नामधून जे ग्लुकोज मिळत आहे त्याचा उपयोग करते. पण त्याचबरोबर स्टोर्ड फॉर्ममध्ये, लिव्हरमध्ये, मसल्समध्ये, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये एक्स्ट्राचं ग्लुकोज आपल्या लिव्हरमध्ये आणि आपल्या मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते तेव्हा ते ग्लायकोजन जे आहे त्याचं कन्व्हर्शन पुन्हा कशामध्ये होतं तर ग्लुकोजमध्ये. सो आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हिटी होत आहे, काम होत आहे, कशाचा उपयोग करून ग्लुकोजच्या. पण जेव्हा आपण खातो आहे तर आपल्या बॉडीमध्ये सगळीच्या सगळी एनर्जी यूज होते का ग्लुकोजच्या फॉर्ममधली नाही. जे एक्स्ट्राचं ग्लुकोज आहे जे आपल्याला एनर्जी देऊ शकते ते वेस्ट जाण्याऐवजी आपली बॉडी त्याला ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये आपल्या लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये स्टोअर करून ठेवते. सो मी तेच सांगतोय, द फॉर्मेशन ऑफ अ ग्लायकोजन फ्रॉम द ग्लुकोज. ग्लायकोजनचं फॉर्मेशन होणार, ग्लुकोज जे एक्स्ट्राचं होतं ते कशामध्ये कन्वर्ट झालं ग्लायकोजनमध्ये आणि त्या प्रोसेसला असं म्हणतात. आणि पुढे स्टोअर झालं लिव्हरमध्ये, मसलमध्ये. या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लायकोजेनेसिस. सो ग्लायको म्हणजे काय ग्लायकोजन, जेनेसिस म्हणजे काय प्रोडक्शन, म्हणजे कोणाचं प्रोडक्शन ग्लायकोजनचं प्रोडक्शन फ्रॉम ग्लुकोज. ते असे पॉइंट्स असतात, वाचायला खूप सोपी असतात पण त्यातला नेमका अर्थ काय आहे हे समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. म्हणून मी हे जे काही डेफिनेशन्स होत्या या मी तुम्हाला ग्रुपवर टाकल्या नाही. मला असं वाटलं की मी समजून व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतो म्हणून मी सहसा नोट्सपेक्षा व्हिडिओ थ्रू ते एक्सप्लेन करण्यावर जास्त भर देत असतो. बघा आता दुसरा कन्सेप्ट आहे ग्लायकोनिओजेनेसिस. इथे पण जेनेसिस आहे, जेनेसिस इथे पण आहे. जेनेसिस म्हणजे प्रोडक्शन, पण निओ हा एक शब्द आलेला आहे म्हणजे ग्लायकोजनचं नवीन पद्धतीने काहीतरी आपल्याला सिंथेसिस करायचं आहे. बघा काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ, इथे आहे ग्लुको, तिथे होतं ग्लायको, इथे आहे ग्लुकोनिओजेनेसिस. म्हणजे ग्लुको म्हणजे कोण, ग्लुको म्हणजे ग्लुकोज, ग्लुको म्हणजे ग्लुकोजचं फॉर्मेशन. बघा काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज, फॉर्मेशन ऑफ अ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड म्हणजे ग्लिसरॉल, ग्लिसरॉल वगैरे सारखे जे नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड आहे त्याच्यापासून आपल्याला ग्लुकोजचं फॉर्मेशन करायचं आहे आणि या प्रोसेसला म्हटलं तर ग्लुकोनिओजेनेसिस. जेनेसिस इज द प्रोडक्शन, ग्लुको म्हणजे ग्लुकोज, निओ म्हणजे नवीन पद्धतीने, कोणापासून नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड जसे ग्लिसरॉल झाले. There is a formation of a glucose from the non-carbohydrate compound like a glycerol and the process called a gluconeogenesis. पुढे आपण बघतो आहे ग्लायकोजेनोलायसिस. आता बघा इथे काय लिहिलंय, कन्व्हर्शन ऑफ अ ग्लायकोजन इनटू द ग्लुकोज. मी पहिले सांगितलं, आता एक्स्ट्राचं ग्लुकोज जर ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट झालं, प्रोसेस कॉल्ड अ ग्लुकोजेनेसिस. पण ग्लुकोजेनोलायसिस म्हणजे जे ग्लायकोजन आपल्या तुमच्या लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये आहे त्याचं ब्रेकडाऊन करून पुन्हा तुम्हाला शरीराला जेव्हा ग्लुकोजची गरज असेल तेव्हा ते ग्लायकोजन कशामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे ग्लुकोजमध्ये, सो दॅट आपल्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म होऊ शकतील. म्हणजेच कन्व्हर्शन ऑफ अ ग्लुकोज इनटू द ग्लुकोज म्हणजे ग्लायकोजनचं कन्व्हर्शन कशामध्ये ग्लुकोजमध्ये होणं, त्या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लायकोजेनोलायसिस. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ग्लायकोजेनोलायसिस. सो मित्रांनो अजूनही छोटे मोठे 1-2 कन्सेप्ट आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये असे काही प्रश्न आलेले आहेत. यामध्ये काय होतं की डेफिनेशन्स दिल्या जातात. तर हे तुम्हाला विचारलं ग्लायकोजेनोलायसिस आणि ग्लुकोजचं ग्लायकोजनचं कन्व्हर्शन की ग्लायकोजनचं काय कन्व्हर्शन कुठे होतं असं वगैरे त्याला स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. सो त्याच्या जो मेन अर्थ आहे ना त्याच्या शब्दांमध्ये आहे. त्या शब्दांना बघा काय म्हणतात, ग्लायकोजेनोलायसिस. ग्लायकोजन आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजे काय, लायसिस म्हणजे काय होतं ब्रेकडाऊन. सो लायसिस इज द ब्रेकडाऊन. आपल्याला काय करायचं आहे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन. बरं ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन केल्यावर ते बनेल कसं काय ग्लुकोज, ऑब्वियस आहे. त्याच्यामुळे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन केल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट होतो ग्लुकोजमध्ये अँड प्रोसेस कॉल्ड ग्लायकोजेनोलायसिस. ठीक आहे. सो मित्रांनो अजूनही काही छोटे मोठे टॉपिक्स मला घ्यायचे आहे, जसं ग्लुकोजचं जीओडी पीओडी टेस्ट सारख्या काही टेस्ट आहे त्याला देखील आपण बघूया. HbA1C सारख्या काही टेस्ट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो आहे लगेच. सो मित्रांनो आता आपण बघतो आहे की ग्लुकोजचं एस्टिमेशन जर ब्लड मधून करायचं असेल तर कोणकोणत्या मेथड्स आहेत. सो त्यातली पहिली जी मेथड आहे एस्टिमेशन ऑफ अ ग्लुकोज, एस्टिमेशन ऑफ ग्लुकोज इन अ ब्लड. आपल्याला आता बघायचं आहे की आपण ब्लड मधून ग्लुकोजचं एस्टिमेशन, ग्लुकोजचं आयडेंटिफिकेशन कसं करू शकतो. सो ग्लुकोज ऑक्सिडेज, बघा त्याला जीओडी पीओडी पहिली जी मेथड आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारतात कोणकोणत्या मेथड्स आहे. जीओडी पीओडी मेथड आहे. आता याचंच नाव आहे ग्लुकोज ऑक्सिडेज मेथड.
त्यालाच म्हटलेलं आहे जीओडी पीओडी मेथड किंवा ग्लुकोज ऑक्सिडेज पर ऑक्सिडेज. ऑक्सिडेज पर ऑक्सिडेज हे नावं आहेत त्याचे. हा पर ऑक्सिडेज आहे, हा ग्लुकोज ऑक्सिडेज आहे, पर ऑक्सिडेज आहे. जीओडी पीओडी हे नाव कसं पडलं तर ग्लुकोज ऑक्सिडेज आणि ग्लुकोज पर ऑक्सिडेज अशावरून ते नावं पडलेले आहेत. ते किंवा त्याला ग्लुकोज ऑक्सिडेज मेथड असं देखील म्हणतात. सो मित्रांनो यामध्ये होतं काय, ग्लुकोज जे आहे ते आपल्याला ऍक्च्युली ब्लड मधून काढायचं आहे, कारण की आपल्याला ग्लुकोजचं डिस्ट्रीब्युशन फ्रॉम द ब्लड करायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की या ग्लुकोजला ब्लड मधून काढायचं आहे. त्याला फ्लोराईड म्हणजे जसं ईडीटी ट्यूब असते, प्लेन ट्यूब असतात, ज्या ट्यूबमध्ये आपण ब्लड कलेक्ट करतो त्यापैकी एक ट्यूब जे असते याच्यावर देखील आपण वेगवेगळ्या ट्यूबमध्ये कोणत्या कोणत्या ब्लड सॅम्पलचं कलेक्शन केलं जातं, त्याचं काय काय यूज आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण हिमॅटॉलॉजीमध्ये ते सर्व बघणार आहे. पण फ्लोराईडची एक ट्यूब असते, म्हणजे अशी ट्यूब असते ब्लड कलेक्टिंग ट्यूब, ज्याच्यामध्ये काय ॲज अ अँटीकोॲग्युलंट म्हणून फ्लोराईडचा उपयोग होतो. तर बघा इथे मी काय लिहिलं आहे, ग्लुकोज इन अ ब्लड कलेक्टेड इन अ फ्लोराईड व्हायल. तर फ्लोराईडची जी व्हायल असते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते ब्लड कलेक्ट करायचं आहे अँड प्रिव्हेंट द आरबीएस युझिंग अ ग्लुकोज. म्हणजे आरबीएसनी यूज केलेला जो ग्लुकोज असतो तो याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, या फ्लोराईड कंटेनिंग व्हायलमध्ये ते आपल्या ब्लड घ्यायचं असतं. जर त्या ब्लडमध्ये शुगर असेल, ग्लुकोज असेल तर आपल्याला ते कळेल. मग त्या ग्लुकोज, ते जे आपण ग्लुकोज घेतलं त्याला ग्लुकोज ऑक्सिडेज नावाचा जो एन्झाईम असतो त्याच्यामधून तो ग्लुकॅनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो आणि पुन्हा कन्वर्ट होतो H2O2 हायड्रोजन परऑक्सिडेज मध्ये. सो हायड्रोजन परऑक्सिडेज मध्ये तो कन्वर्ट झाल्यानंतर त्याच हायड्रोजन परऑक्साईडचा वापर आपल्याला करायचा आहे. तो त्याच हायड्रोजन परऑक्साईडचा आपल्याला उपयोग इथे करायचा आहे. तर आपण त्याच्यामध्ये काय करणार, की हायड्रोजन परऑक्साईड जो आहे H2O2 परऑक्सिडेज नावाचा एक एन्झाईम असणार, ज्याचं कन्व्हर्शन पुन्हा वॉटरमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये होणार. ऍक्च्युली ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. या रिएक्शन मध्ये इथे O2 पाहिजे. जर रिएक्शनला बॅलन्स करायचे असेल तर इथे देखील 2 पाहिजे, इथे 2 पाहिजे आणि इथे पुन्हा 2 येईल. म्हणजे ते सगळं बॅलन्स होऊन जाईल. ऑक्सिजन पण जे आहे ते 4 होऊन जाईल टोटल. इथे जर आपण 2 ठेवले तर आणि पूर्ण रिएक्शनच बॅलन्स होऊन जाईल. पण आता सध्या मी यासाठी बॅलन्स केली नाही कारण की ती केमिस्ट्री नाही आहे. सो कोलरीमीटर मध्ये याचा कलर बघायचा असतो, तो पिंक कलर आपल्याला प्रोड्यूस झालेला आयडेंटिफाय होतो. त्याच्यावर आपण कन्फर्म होऊ शकतो की ही जी मेथड आहे जीओडी पीओडी मेथड, याच्यावर आपल्याला कन्फर्मेशन होऊन जाईल की ब्लडमध्ये ग्लुकोजची क्वांटिटी किती आहे कोलरीमीटरचा यूज करून. दुसरी जी मेथड आहे ती आहे अल्कलाइन कॉपर रिडक्शन मेथड. अल्कलाइन कॉपर रिडक्शन मेथड ही देखील एक मेथड आहे. याच्यामध्ये 2 मेथड येतात. एक आहे अस्तूर अँड द किंग्स मेथड आणि एक आहे फोलिन अँड व्यूम मेथड. तर या मेथडची नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील, जेणेकरून जर परीक्षेमध्ये हे नावं विचारले गेले तर तुम्ही त्याला डील करू शकले पाहिजे. दुसरी नेक्स्ट मेथड जी आहे ऑर्थोटोलिडिन मेथड. याच्यामध्ये परफॉर्म ऑन द सिरम मधून ते इस्टिमेशन ऑफ ग्लुकोज आपण करू शकतो. त्याच्यानंतर प्लाझ्मा मधून CFC सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आपल्या ब्रेन मध्ये प्रेझेंट असते आणि युरिन मधून देखील ग्लुकोजचं एस्टिमेशन केलं जातं. सो ओटोलिन प्लस अल्डिहाइड ग्रुप इन अ ग्लुकोज इन अ ब्लड मध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे. ग्लायकोसिन अमाइन आणि चिप्स बेस याच्यामध्ये मिळतो. डेव्हलप कलर ते देखील आपल्याला कोलोरीमीटर मधून आयडेंटिफाय करायचं असतं. तर ही जी मेथड आहे ही थोडीशी जास्त डिटेलमध्ये आहे. आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय तर याची नावं लक्षात ठेवता आले पाहिजे. ऑर्थोटोलिडिन मेथड ही मेथडचं नाव लक्षात ठेवायचं आहे. अल्कलाइन कॉपर रिडक्शन याच्यामध्ये अस्तूर अँड द किंग्स मेथड आणि फोलिन अँड द उई मेथड, नंतर जीओडी पीओडी मेथड्स. या मेथडची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजे. याच्यानंतर एक छोटासा टॉपिक आपण घेऊया, तो म्हणजे HbA1c संदर्भातला आहे आणि याच्यावर प्रश्न 2021 मध्ये येऊन गेलेला आहे. येतोय परत लगेच. सो मित्रांनो आजचा जो आपला शेवटचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण आता बघणार आहे की HbA1c ही टेस्ट काय आहे. जसं तुम्हाला माहिती असेल, जर मी मगाशी सांगितलं पण होतं की आपल्याला जी फास्टिंग असते म्हणजे जेवायच्या आधीची जी शुगर असते ती 100च्या जवळपास असली पाहिजे आणि 140 150 160च्या खाली आपली जेवल्यानंतरची शुगर असली पाहिजे. पण ती जर 200च्या वर आहे तर ती नक्कीच डायबेटिक पेशंटचे लक्षण आहे. आणि हेच कन्फर्म करून घेण्यासाठी ॲव्हरेजमध्ये मागील 3 महिन्यामध्ये तुमची शुगर किती होती यासाठी जी टेस्ट केली जाते त्या शुगरला म्हणतात HbA1c टेस्ट. आणि या HbA1c वर एक प्रश्न आलेला आहे. त्या टेस्टचं नाव बघा, ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. ग्लायकेटेड हिमोग्लोबिन हे याचं नाव आहे. HbA1c मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ग्लायकोसाइटेड HB, ग्लायको हिमोग्लोबिन टेस्ट अशी वेगवेगळे नावं त्याची आहे. हे सगळे नावं तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे. ग्लायकेटेड HB लेवल डायबेटिक पर्सन मध्ये वाढलेली असते. बघा ग्लायकेटेड HB लेवल वाढलेली आहे डायबेटिक पेशंट मध्ये. HB जी आहे ती 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेली असते. HbA1, HbA2 आणि HbA1c. याच ग्लायकेटेड HB लेवल जी आहे ती डायबेटिक पेशंट मध्ये काय झालेली असते, वाढलेली असते.
आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डायबिटीजची लक्षण आपल्याला दिसून येतात. सो हे HbA1, HbA2 आणि HbA1c हा जो HbA1c आहे याची लेवल जी आहे ती ग्लायकेटेड HB ची लेवल जी आहे ती डायबिटिक पेशंटमध्ये वाढलेली असते. ग्लायकेटेड HB रिफ्लेक्ट द ॲव्हरेज ब्लड शुगर कॉन्सन्ट्रेट ओव्हर अ 3 मंथ. तर हे जे ग्लायकेटेड HB बद्दल मी तुम्हाला सांगितलं हे 3 मंथची ॲव्हरेज शुगर जी आहे ते रिफ्लेक्ट करत असते आणि त्याची नॉर्मल रेंज आहे ते 3 ते 6% आहे. हे लक्षात ठेवायचं कारण की हा प्रश्न याच्या आधी येऊन गेलेला आहे 2021 मध्ये की 17 मध्ये, 2 पैकी 1 मध्ये आरोग्य विभागामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सो 3 to 6 ही नॉर्मल रेंज आहे HbA1c, ते पण पर्सेंटमध्ये. ही पर्सेंटमध्ये काढले जातात 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर. सो मित्रांनो आपण कार्बोहायड्रेट या टॉपिकमधले मॅक्झिमम टॉपिक कव्हर केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त काही जे टॉपिक्स होते त्याचे फोटोज जे आहे, काही डिफरन्स बिटवीन जे होते ते मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील पाठवलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना माझी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी 9960 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला जॉईन होता येईल. आणि RRB साठी लास्ट डेट ही 16ची आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेसाठी देखील आपली ही बॅच सुरू आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत जय महाराष्ट्र.